प्रॉब्लेम 1. रेडियस ऑफ ए सर्कल इज 10 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला सर्कलचं जे रेडियस दिलेलं आहे ते 10 सेंटीमीटर. तर आपण P इज द सेंटर ऑफ द सर्कल घेऊन घेऊ. लेट P इज द सेंटर ऑफ अ सर्कल आणि याचा रेडियस किती दिला आहे? 10 दिला आहे. देअर आर 2 कॉर्ड्स ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर ईच. आता या सर्कलमध्ये आपल्याला 2 कॉर्ड्स दिलेले आहे, AB आणि CD. आणि या दोनही कॉर्डचं डिस्टन्स कसं आहे? 16 सेंटीमीटर. 16 सेंटीमीटर. आता या दोन्ही कॉर्ड कशा आहे? इक्वल आहे, म्हणजे कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे आपल्याला कॉर्ड AB आणि CD कॉन्ग्रुअंट दिलेली आहे. कॉर्ड AB कॉन्ग्रुअंट टू कॉर्ड CD. आणि यांचं डिस्टन्स दिलेलं आहे AB इज इक्वल टू CD इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. आणि काय म्हटलं आहे? व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ दिस कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता सर्कलच्या सेंटरमधनं आपल्याला कॉर्डचं डिस्टन्स काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. सर्कलच्या सेंटरमधनं कॉर्डचं डिस्टन्स. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डिस्टन्स काढण्यासाठी परपेंडिक्युलर टाकावं लागेल. तर कॉर्ड AB वर मी परपेंडिक्युलर टाकून घेतो PM. ड्रॉ सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. आणि CD वर परपेंडिक्युलर टाकून घेतो PN. सेगमेंट PN परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD. तर PM आणि PN मी काय केलेलं आहे? कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकलेलं आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? कॉर्डचं सेंटरपासूनचं डिस्टन्स. म्हणजे आपल्याला PM फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स, आणि PN फाइंड आउट करायचं आहे. आता बघा, इथे आपण काय केलं? कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकलं. तर कॉर्डवर जर परपेंडिक्युलर टाकलं तर कॉर्ड काय होते? बायसेक्ट होते. तर AB आपल्याला किती दिली आहे? 16 दिली आहे. तर AM आणि BM काय होईल? इक्वल होईल आणि ABच्या हाफ होईल. तर आपल्याला AM काढायचं आहे समजा. तर AM इज इक्वल टू हाफ AB होईल. का बरं? परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. तर मग काय होईल? AM इज इक्वल टू हाफ AB. तर आपल्याला ABची लेंथ किती दिली आहे? 16 इंटू 16. म्हणजे AM इज इक्वल टू काय होईल? याला 2ने डिवाइड केलं तर 2 8 जार 16 म्हणजे 8 सेंटीमीटर. तर आपल्याला AM मिळून जाईल 8 सेंटीमीटर. तर आता AM मिळाला आपल्याला 8 सेंटीमीटर. आणि AP काय आहे? रेडियस ऑफ द सर्कल. आणि हे आपल्याला गिवन आहे 10 सेंटीमीटर. आता बघा, AMP काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड आपल्याला काय आहे? गिवन आहे, म्हणजे माहिती आहे. तर आपल्याला थर्ड साईड फाइंड करता येईल, म्हणजे PM काढता येईल. आणि हेच आपल्याला काढायचं आहे. तर आता काय करावं लागेल? ट्रायंगल AMP इज राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल AMP इज right angle
ट्रायंगल, देअरफोर बाय पायथागोरस थेरम काय होईल? PM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस AP स्क्वेअर. PM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर. PM स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर, PM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस AP स्क्वेअर. तर PM आपल्याला फाइंड करायचा आहे. PM स्क्वेअर प्लस AM आपण किती फाइंड केलं? 8 आणि रेडियस AP किती आहे? 10. तर AM 8 स्क्वेअर आणि AP काय आहे? रेडियस ऑफ द सर्कल 10 स्क्वेअर. मग काय होईल? PM स्क्वेअर इज इक्वल प्लस 8चा स्क्वेअर 64, 10चा स्क्वेअर 100. आता PM फाइंड करायचा आहे. तर PM स्क्वेअर इज इक्वल टू 64ला कुठे घेऊन जावं लागेल? राईट हँड साईडला. 64 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल? चेंज होईल. म्हणजे 100 प्लस 64 आहे तर राईट हँड साईडला जाईल तर -64 होऊन जाईल. मग काय होईल? PM स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 64 काय होईल? 36. आता PM काढायचा आहे तर टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर काय होईल? स्क्वेअर रूट केलं तर स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे इथे PM इज इक्वल टू 36चं स्क्वेअर रूट किती होईल? 6. कारण की 6 का स्क्वेअर 36 आहे तर 36चं स्क्वेअर रूट 6 सेंटीमीटर. तर आपल्याला काय मिळालं? PM 6 सेंटीमीटर. PM आपल्याला मिळालं 6 सेंटीमीटर. आणि सेंटरपासनं कॉर्डचं जे डिस्टन्स आहे PM किती मिळालं आपल्याला? 6 सेंटीमीटर. आता आपल्याला सेकंड कॉर्डचं डिस्टन्स काढायचं आहे. परंतु आपल्याला कॉर्ड्स कशा दिल्या आहे? कॉन्ग्रुअंट दिलेले आहे. आणि कॉन्ग्रुअंट कॉर्ड ज्या आहेत त्या सेंटरपासनं इक्वी डिस्टन्स राहतात. तर PMचं डिस्टन्स आपण किती काढलं? 6 सेंटीमीटर. तर PNचं डिस्टन्स किती होऊन जाईल? 6 सेंटीमीटर होऊन जाईल. तर कॉन्ग्रुअंट कॉर्ड्स आपल्याला काय माहिती आहे? कॉन्ग्रुअंट कॉर्ड्स आर equidistance from the center. Congruent chords are equidistant from the center of the circle. आणि आपल्याला कॉर्ड्स कॉन्ग्रुअंट आहे तर सेंटरपासनं यांचं डिस्टन्स कसं राहील? इक्वल राहील. तर आपण PM 6 सेंटीमीटर काढलं तर PN किती होईल? 6 सेंटीमीटर. म्हणून PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? फाइंड करायचं होतं. प्रॉब्लेम 2. इन अ सर्कल विथ रेडियस 13 सेंटीमीटर. तर आपल्याला सर्कल दिलेला आहे आणि त्याचं रेडियस दिलेलं आहे 13 सेंटीमीटर. आपण P सेंटर घेऊन घेऊ. लेट P इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. त्याच्यानंतर रेडियस याचं दिलेलं आहे सर्कलचं 13 सेंटीमीटर. 2 इक्वल कॉर्ड्स आर ॲट डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. इक्वल कॉर्ड्स दिलेले आहे म्हणजे कॉन्ग्रुअंट कॉर्ड. तर AB आणि CD या दोन कॉर्ड्स आपल्याला इक्वल दिले आहे म्हणजे कॉन्ग्रुअंट दिलेले आहे.
आर ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आणि या कॉर्डचं जे डिस्टन्स आहे कशापासनं, सेंटरपासनं ते 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे सेंटरपासनं डिस्टन्स काढण्यासाठी इथे परपेंडिक्युलर टाकावं लागेल. म्हणजे PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB आणि PN परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD. आणि हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. आणि कॉर्डच्या लेंथ काढायच्या आहे. तर आपल्याला कॉर्ड्स कशा दिल्या आहे, कॉन्ग्रुअंट. कॉर्ड AB कॉन्ग्रुअंट टू कॉर्ड CD. आणि कॉर्डचं सेंटरपासूनचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. तर डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. तर ड्रॉ सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB, PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB आणि PN परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD. सेगमेंट PN परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD. आणि हे जे डिस्टन्स दिलेलं आहे PM इज इक्वल टू PN, हे किती दिलेलं आहे आपल्याला, 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि आपल्याला कॉर्डची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. तर इथे बघा आपल्याला PMचं डिस्टन्स 5 दिलेलं आहे आणि AP काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल. आणि रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला किती दिली आहे, 13 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि आता हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगलच्या 2 साईड आपल्याला माहिती आहे. तर पायथागोरस थेरमने आपल्याला थर्ड साईड फाइंड करता येईल. म्हणजे आपल्याला AM माहिती होऊन जाईल. आणि परपेंडिक्युलर कुठे टाकला आहे आपण, कॉर्डवर. कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकलं तर काय होते, कॉर्ड बायसेक्ट होते. म्हणजे AM आणि BM इक्वल होते आणि ABच्या हाफ होते. तर आपल्याला AM माहिती झालं तर AB त्याच्या डबल होईल आणि कॉर्डची लेंथ आपल्याला माहिती होईल. तर आता काय करावं लागेल, इन ट्रायंगल AMP किंवा ट्रायंगल AMP इज राईट अँगल ट्रायंगल. तर AMP काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि त्याच्यात 2 साईड माहिती आहे. तर पायथागोरस थेरमनी थर्ड साईड काढता येईल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय होईल, साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. म्हणजे AM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर. AM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज AP स्क्वेअर. AM आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे AMचा स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस PM आपल्याला किती दिला आहे, डिस्टन्स 5. 5चा स्क्वेअर इज इक्वल टू AP रेडियस ऑफ द सर्कल किती आहे, 13चा स्क्वेअर. म्हणजेच काय होईल आता, AMचा स्क्वेअर 5चा स्क्वेअर किती होऊन जाईल, 25 आणि 13चा स्क्वेअर होऊन जाईल 169. आता आपल्याला AM फाइंड आउट करायचं आहे. तर AM स्क्वेअर आता 25 लेफ्ट हँड साईडला आहे, त्याला राईट हँड साईडला नाव लागेल. आणि लेफ्टचा नंबर राईटला जातो तर त्याची साईन काय होते, चेंज होते. प्लस आहे तर काय होईल, मायनस होईल. म्हणजे 169 मायनस 25. मग काय होईल, AM स्क्वेअर इज इक्वल टू 169 मधनं 25 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. तर 9 मायनस 5 किती होऊन जाईल, 4. 6 मायनस 2 4 आणि हे 1. म्हणजे 169 मधनं 25 सबस्ट्रॅक्ट केलं तर 144.
आता आपल्याला AM फाईट करायचा आहे तर स्क्वेअर निघाला पाहिजे. तर टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर बोथ साईडचं स्क्वेअर रूट केलं तर काय होईल? स्क्वेअर निघून जाईल इथून AM. आणि 124 कितीचा? 144. कशाचा स्क्वेअर आहे? 12चा स्क्वेअर 144 आहे. तर 144चं स्क्वेअर रूट किती होऊन जाईल? 12 सेंटीमीटर. तर आता आपल्याला AM किती मिळालं? AM आपल्याला मिळालं 12 सेंटीमीटर. आणि PM काय आहे? कॉर्डवर टाकलेलं परपेंडिक्युलर आहे. आणि कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकलं आपण, सेंटरपासनं कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकलं तर कॉर्ड काय होते? बायसेक्ट होते. म्हणजे AM आणि BM कसे होती? इक्वल होते आणि ABचे हाफ होते. म्हणजे AB काय होईल? AMच्या डबल होईल. तर AB इज इक्वल टू 2AM होईल. AB इज इक्वल टू 2AM. आणि मग AB इज इक्वल टू 2 इंटू AM आपण किती काढलं? 12 सेंटीमीटर. देअरफोर AB इज इक्वल टू 12 इंटू 2 किती होऊन जाईल? 24 सेंटीमीटर. आता आपण कॉर्डची लेंथ काढली. ABची किती आली? 24 सेंटीमीटर. आणि CD कॉर्ड आहे. या दोन्ही कॉर्ड कशा आहे? कॉन्ग्रुअंट आहे, म्हणजे इक्वल आहे. तर AB 24 आलं तर CD किती येऊन जाईल? 24. म्हणजे AB इज इक्वल टू CD इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही कॉर्डची लेंथ किती होऊन जाईल? 24 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 3. Segment PM and segment PN are the congruent chords of the circle with center C. तर आपल्याला सर्कल दिलेला आहे, त्याचा सेंटर C दिलेला आहे आणि सेगमेंट PM आणि सेगमेंट PN या कॉन्ग्रुअंट कॉर्ड. तर एक आपल्याला कॉर्ड दिलेली आहे PM आणि एक दिलेली आहे PN. आणि या कॉर्ड्स कशा आहे? कॉन्ग्रुअंट. तर याला आपण आयडेंटिकल मार्कनी शो करून देऊ. त्याच्यानंतर आपल्याला शो करायचा आहे, शो दॅट रे PC हा जो PC रे आहे, PC रे इज अ बायसेक्टर ऑफ अँगल NPM. PC जो रे आहे अँगल NPMचा काय आहे? बायसेक्टर. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? PC बायसेक्टर दाखवण्यासाठी NPC आणि MPC हे दोन अँगल कसे दाखवावं लागेल? कॉन्ग्रुअंट दाखवावं लागेल. तेव्हा PC हा NPM, रे PC हा NPM अँगलचा काय होईल? बायसेक्टर. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रेडियस जॉईंट करावं लागेल. म्हणजे रेडियस CN आणि रेडियस CM जॉईंट करावं लागेल. मग आपल्याला इथे दोन ट्रायंगल मिळेल. कोणते? PCN आणि PCM. आणि हे दोन ट्रायंगल आपण कोणत्या तरी टेस्टनी जर आपण कॉन्ग्रुअंट दाखवले तर त्याचे रिमेनिंग एलिमेंट ॲटोमॅटिकली कॉन्ग्रुअंट होईल आणि अँगल NPC आणि MPC काय होऊन जाईल? कॉन्ग्रुअंट. मग आपण रे PC हा अँगल NPMच्या अँगल बायसेक्टर आहे हे आपण शो करू. तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे दोन ट्रायंगल आहे म्हणजे इन ट्रायंगल PCN अँड ट्रायंगल PCM हे जे दोन ट्रायंगल आहे कोणत्या तरी टेस्टनी काय करावं लागेल? कॉन्ग्रुअंट दाखवावं लागेल. तर इथे कॉन्ग्रुअंट काय काय दिसत आहे आपल्याला? PN आणि PM कॉन्ग्रुअंट दिसत आहे, कारण की कॉर्ड कॉन्ग्रुअंट दिलेले आहे, गिव्हन आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो? सेगमेंट PN कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट PM. PN आणि PM काय आहे? कॉर्ड्स आहे आणि कॉन्ग्रुअंट आहे हे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे. सेकंड, आता बघा
CN आणि CM काय आहे? रेडियस ऑफ द सर्कल. आणि रेडियस कशा असतात? कॉन्ग्रुअंट असतात सेम सर्कलच्या. तर सेगमेंट CN कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट CM काय आहे? रेडियस ऑफ सेम सर्कल कॉन्ग्रुअंट झाल्या. आणि त्याच्यानंतर PC बघा, ट्रँगल PCN आणि PCM याची काय आहे? कॉमन साईड. म्हणजे सेगमेंट PC कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट PC ही काय आहे? कॉमन साईड. आता बघा, या ट्रँगलच्या PCN ट्रँगलच्या 3 साईड PCM ट्रँगलच्या 3 साईड सोबत कशा आहे? कॉन्ग्रुअंट. म्हणजे हे दोन ट्रँगल कोणते आहे? SSS टेस्टनी कसे होईल? कॉन्ग्रुअंट. म्हणून ट्रँगल PCN कॉन्ग्रुअंट टू ट्रँगल PCM. कोणती टेस्ट? SSS टेस्ट म्हणजे साईड टेस्ट. आता SSS टेस्टनी हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुअंट झाले तर त्याचे रिमेनिंग एलिमेंट काय होईल? ॲटोमॅटिकली कॉन्ग्रुअंट. म्हणून आपण काय म्हणू शकतो? अँगल NPC कॉन्ग्रुअंट टू अँगल MPC. देअरफॉर अँगल NPC कॉन्ग्रुअंट टू अँगल MPC. कारण काय? CACT करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रँगल. आणि आता NPC आणि MPC हे दोन अँगल कसे झाले? कॉन्ग्रुअंट. तर म्हणून आपण काय म्हणू शकतो? PC हा जो रे आहे म्हणजे NPM या अँगलचे 2 इक्वल पार्ट करत आहे. म्हणून रे PC हा NPM या अँगलचा काय आहे? बायसेक्टर. देअरफॉर रे PC इज अ बायसेक्टर ऑफ अँगल NPM. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? फाइंड करायचं.